नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता प्रेमाची गोळी टडालाफिल आणि त्या व्हिडिओला तुमचं खूप प्रेमही मिळालं आणि तो व्हिडिओ बघून टडालाफिल खाऊन लोकांनी खूप प्रेमही केलं. पण टडालाफिल खाऊन लोक आनंदी आहेत. पण काही कंप्लेंट्स आहेत टडालाफिलच्या, जसं असर व्हायला वेळ लागतो, 2 तास लागतात, सोबत दारू पिऊ शकत नाही, टडालाफिल घेतल्यानंतर सेक्स करायला गेलं तर 2 तास थांबावे लागतात आणि जर आपला सेक्स महिन्यातून 1-2 वेळा होत असेल तर 3-4 दिवस इरेक्शन राहतं. या इरेक्शनचं काय करायचं? पार्टनर नसेल तर मास्टरबेट करावं लागतं. आणि बिगेस्ट प्रॉब्लेम, बऱ्याचदा असे पेशंट्स असतात जे ओल्ड आहेत, डायबिटीज आहे, हार्टचे पेशंट आहेत, ते म्हणतात की डोळ्यात एक धुंद राहते किंवा थोडं हार्टबीट वाढत राहतं. तर असं एखादं औषध आहे का जे तुम्ही फक्त काही वेळात एकदम पटापट रिझल्ट देईल आणि परिणामही लवकर संपेल, ज्याला आम्ही म्हणतो सेक्सचे शॉट, आणि ते आहे अवानाफिल. तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला. एक नवीन औषध आहे अवानाफिल. हे अनेक ब्रँड नेमने विकलं जातं. आमच्या क्लिनिकमध्ये सिप्लाच्या अवानियर म्हणून अवेलेबल आहे, पण अदरवाईज ऑल ओव्हर इंडिया खूप वेगवेगळे ब्रँड नेम्स आहेत. अवानाफिलला सेक्सचा शॉट का म्हटलं जातं? या औषधाचे काही 4 मुख्य बेनिफिट्स आहेत. हे औषध 15 मिनिटात परिणाम करतं. फॉर एक्झाम्पल, तुमचा प्लान सडनली बनला, मित्रांचा, दोस्तांचा, विथ फ्रेंड, विथ गर्लफ्रेंड किंवा पार्टनर किंवा वाईफ, सडनली प्लान बनला आणि तुमच्याकडे वेळच नाही आहे या गोष्टीसाठी, तर 15 मिनिटात हे औषध परिणाम करतं. हे औषध तुम्ही अल्कोहोल सोबतही घेऊ शकता. दारू प्याल्यावर घेत असाल तरी असं नाही म्हणत आहे की अर्धा क्वार्टर नंतर घ्या. जसे 3 पेग घेतले तुम्ही किंवा 3 ग्लास वाईनचे घेतलेत, अल्कोहोल सोबतही घेऊ शकता, काही हरकत नाहीये. हार्ट पेशंट ज्यांची हार्टबीट चेंज होत असते, असे पेशंट्स जे हार्ट पेशंटही हे घेऊ शकतात. पण जर तुमचा बीपी खूप जास्त आहे किंवा तुम्हाला हार्टमध्ये आधी किंवा 6 महिन्याआधी अटॅक आलाय किंवा स्टेंट टाकलंय, तर डॉक्टरला विचारून घ्या. पण हृदयासाठी हे औषध सेफ आहे आणि या औषधाचे साईड इफेक्ट्स कमी आहेत, जसे बॅक पेन. तर रुग्ण जे दिवसभर काम करतात आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही कम्फर्टेबल फील कराल, तुमची पायदुखी, कंबरदुखी, प्रोस्टेट दुखतंय, लिंग दुखतंय वगैरे नाही होणार. तर हे अवानाफिल जे आहे, हे स्पेसिफिकली जे आहे, हे शॉर्ट ड्युरेशनसाठी औषध बनवलं गेलंय. आहे तर सेम PD5 इनिबिटर. PD5 इनिबिटर काय असतं? टडालाफिल झाली, सिडनाफिल झाली, मेगॅलिस झाली, वडानाफिल झाली, अवानाफिल झाली, हे सगळे PD5 इनिबिटर्स आहेत. आणि PD5 इनिबिटर काय असतं, हे काम कसं करतं? काम असं करतं, आता हे तुमचं ब्लड वेसल आहे, पेनिस आहे. नॉर्मली काय, नायट्रस ऑक्साईड असतं, NO पुढे CGMP बनवतं आणि हे CGMP असं एक केमिकल आहे जे पेनिसमध्ये इरेक्शन आणतं. नॉर्मली काय असतं, जसं CGMP असतं तसं शरीर आणखी एक केमिकल बनवतं, PDE5. PDE5 जाऊन CGMPला संपवतं आणि पेनिसमधलं इरेक्शन डाऊन होतं. जर या PDE5ला, या मॉलिक्यूलला, PDE5ला आपण संपवून टाकलं तर CGMPची लेवल वाढत जाईल आणि पेनिसमध्ये इरेक्शन खूप जास्त होईल. तर या PDE5ला मारणारी औषधं आहेत टडालाफिल, सिडनाफिल, वडानाफिल, अवानाफिल, जी याला संपवून टाकते आणि त्यानंतर हे CGMP तसंच राहतं आणि आपलं पेनिसमध्ये इरेक्शन कायम राहतं. पण ही जी 4 औषधं आहेत, सिडनाफिलला वायग्रा म्हणतात, टडालाफिलला CLS म्हणतात आणि अवानाफिलला पेंड्रा किंवा सेंड्रा म्हणतात बाहेरच्या देशात. ही सगळी औषधं किती फास्ट पेनिसपर्यंत पोहोचतात, किती वेळ पेनिसमध्ये राहतात, आणि हे जे मॉलिक्यूल आहे ते फक्त यालाच टार्गेट करतं की आणखी काही टार्गेट करतं, त्यावर ठरतं की प्रत्येक औषध, तिचे रिझल्ट्स आणि प्रत्येक औषधाचे वेगवेगळे बेनिफिट्स. फॉर एक्झाम्पल, आपण एक कंपॅरिझन करूया प्रेमाची गोळी टडालाफिलचं आणि सेक्सचा शॉट अवानाफिलचं. टडालाफिलचा परिणाम मिळतो 30 ते 60 मिनिटात. म्हणजे जर तुम्ही प्रेमाची गोळी टडालाफिल घेतली असेल 5 mg, 10 mg, 20 mg, तर तुम्हाला कमीत कमी 3 तास 4 तास थांबावं लागतं. तर तुम्हाला माहीत असायला हवं की तुम्हाला जायचं कधी आहे, भेटायचं कधी आहे. जर तुम्हाला इव्हनिंगची मीटिंग आहे तर मॉर्निंगला प्लॅनिंग करायचं आहे, मॉर्निंग असेल तर इव्हनिंगला प्लॅनिंग करायची आहे. हे औषध तुम्हाला प्लॅनिंग करून घ्यावं लागेल. आणि इथे अवानाफिलचे ॲडव्हान्टेज आहे 15 मिनिट. 15 मिनिट काय, खरं तर 8 मिनिटातही याचा परिणाम दिसू लागतो. बऱ्याचदा असं होतं की तुम्ही औषध घेतलं, हॉटेलच्या रूममध्ये पोचेपर्यंत तुम्हाला परिणाम दिसतो, तर हे 10-15 मिनिटात असर दाखवू लागतं. पहिलं बेनिफिट. पण नुकसान असं आहे, अवानाफिलचा असर आहे याच्यावर तो फक्त 4 तास असतो. तर जर पेशंटने घेतली तर 1 किंवा 2 शॉट तुम्ही करू शकता आणि त्यानंतर 4-6 तासांनी तुमचा पेनिस पुन्हा एकदा खाली बसू शकतो, परिणाम संपू शकतो. आणि टडालाफिलला म्हणतात वीकेंड ड्रग. याचा परिणाम 36 तास असतो. म्हणजे जर तुम्ही याला फ्रायडेला यूज केलं तर सॅटर्डेही, संडेही आणि मंडेपर्यंतही याचा परिणाम असतो. आणि यासाठी टडालाफिलला आपण देऊ शकतो रिकव्हरीसाठी. जर आपण पेशंटला रात्री झोपण्यापूर्वी आठवड्यातून 3 वेळा दिली तर पूर्ण तास त्याचं कव्हरेज असतं. त्याला स्पॉन्टेनियस, म्हणजे विचार करावा लागत नाही की औषध कधी घेऊ.
प्रेमाची ही गोळी आत असेल तर काम कितीही होऊ शकतं. आणि अवानाफिलमध्ये परिणाम संपल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वेळेला रिपीट करावं लागतं. जर तुम्हाला आज करायचंय, उद्या करायचंय, परवा करायचंय, प्रत्येक वेळेला रिपीट करायचंय. इवन दो जी काही आपली पुस्तकं आहेत, जी काही मेडिकल कंपनीज आहेत, ती म्हणतायत की अवानाफिल रोज वापरू शकता. पण डेली यूज अवानाफिल असो, सिडनाफिल असू दे, डेली यूज कराल तर पेनिसला खराब करेल ती. तुमच्या पेनिसमधली एल-आर्जिनिन संपवून टाकेल आणि हळूहळू औषधाचा परिणाम कमी होऊ लागेल. म्हणून आम्ही रेकमेंड करतो की अवानाफिल आठवड्यातून एकदा किंवा कधी कधी वापरायला ठीक आहे. रोजसाठी टडालाफिल बेटर आहे. पुढे आलं जेवणासंबंधी. जर तुम्ही जेवण जेवलंय, समजा तुम्ही चिकन खाल्लंय, मटण खाल्लंय, तुम्ही पोट भरून खाणं खाल्लंय, त्यात टडालाफिल तरी सुद्धा परिणाम करेल. टडालाफिल खाल्लंय आणि जेवण जेवलंय तरी सुद्धा खाल्ल्यानंतर परिणाम करते. अवानाफिलचा परिणाम होत नाही. जर तुम्ही हाय फॅट मील घेतलंय, खूप पोटभर जेवण जेवलंय, तर अवानाफिल काम अजिबात करणार नाही. तर अवानाफिलसाठी तुम्ही थोडंफार चकणा किंवा अल्कोहोल बस. पण जर पोटभर जेवण जेवलं असेल तर अवानाफिल तुम्हाला उपयोगाची नाही किंवा कमी काम करेल. पण दुसरं म्हणजे अल्कोहोल. जर तुम्ही अल्कोहोल घेतलं असेल, अल्कोहोल बरोबर सलाड घेतलंय किंवा अल्कोहोल बरोबर तुम्ही फॅटी फूड नसेल घेतलं, तर अवानाफिल तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे. टडालाफिल अल्कोहोल बरोबर आम्ही नाही म्हणतो. त्याचं कारण आहे टडालाफिल अल्कोहोल बरोबर ॲब्झॉर्ब होत नाही. दुसरं गॅस निर्माण करते. तिसरं टडालाफिल बरोबर अल्कोहोल घेतलं तर तुम्ही बेशुद्ध होऊ शकता. बऱ्याचदा पेशंटचे पाय अडखळतात आणि बीपी डाऊन होतो. अवानाफिल बरोबर असं काही होत नाही. जर तुम्ही दारू जरी प्यायला असाल त्यावेळी तुम्हाला बीपीचा जो परिणाम असतो तो इथे येत नाही. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला पेनिसला रिकवर करायचं आहे, जर तुम्हाला पेनिसमध्ये रिकव्हरी आणायची आहे, जर तुम्ही ARP फॉलो करत असाल, जर तुम्हाला तुमचं पेनिस ठीक करायचं असेल, जर तुम्हाला तुमचं इरेक्शन इम्प्रूव्ह करायचं आहे, पेनिसला हेल्दी करायचं आहे, तर टडालाफिल तुमच्यासाठी चांगली गोळी आहे. कारण याचे डोसेस कमी करून हळूहळू पेनिस इम्प्रूव्ह केलं जातं. टडालाफिलचा प्रोस्टेटवर परिणाम चांगला आहे. हार्टवर देखील परिणाम चांगला आहे. टडालाफिल रिकव्हरीचं एक चांगलं औषध आहे. पण तुम्हाला फक्त एन्जॉय करायचं आहे, कधीतरी गोळी खायची आहे, तर सिडनाफिलच्या ऐवजी अवानाफिल तुमच्यासाठी बेटर ऑप्शन आहे. अवानाफिल कुठल्याही परिस्थितीत रिकव्हरी करत नाही. अवानाफिल काम करेल, उपयोगी पडेल आणि काही वेळानंतर काम करणं सुद्धा बंद करेल. म्हणून कधी कधी घेण्यासाठी ही गोळी म्हणजे चांगलं औषध आहे. आणि हे शेवटचं म्हणजे पेनिसला खराब करते की नाही. टडालाफिल पेनिसला खराब करत नाही. टडालाफिल जर तुम्ही 5-10 mg घेताय, रात्री घेताय, त्यासोबत मसाज करताय, किगल करताय किंवा एल-आर्जिनिन घेताय, तर टडालाफिल तुमचं पेनिस हेल्दी करेल. आणि अवानाफिल जर तुम्ही रेग्युलरली वापरू लागाल रोज रोज, तर हळूहळू 15 दिवसात त्याचा असर कायमचाच बंद होईल. तर पुन्हा रिपीट करूया. अवानाफिल तुमच्या क्विक ॲक्शन, क्विक गोईंग बॅक, लेस साईड इफेक्टवाली गोळी आहे. कसं यूज करायचं आहे, ही हाऊ टू यूज, हे इंटरनॅशनली 3 कॉम्बिनेशनमध्ये मिळतं. हे औषध 50 mg, 100 mg, 200 mg. पण इंडियामध्ये 100 mgच अवेलेबल आहे. तुम्हाला नेहमी लोवेस्ट डोस जे तुमच्यासाठी काम करेल ते घ्यायचंय. फॉर एक्झाम्पल तुम्ही पहिल्या शॉटमध्ये 100 mg घेतली, परिणाम चांगला आला तर पुढच्या वेळी 50 mg ट्राय करा. 50 mg ठीक असेल तर 50 mg यूज करा. जर 50 किंवा 100 mg ने परिणाम होत नसेल तर आपण ही 200 mg सुद्धा वापरू शकतो. तर भारतामध्ये 50 किंवा 200 अवेलेबल नाहीये, तेव्हा 100च्या 2 गोळ्या किंवा 100ची अर्धी गोळी वापरता येते. कुठलंही औषध यूट्यूबवर बघून वापरू नका. मी डॉक्टर आहे, MCH आहे, मी तुम्हाला डिटेल्स सांगतोय. याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला पाहिलंय. असू शकतं तुमचा किडनी फेल्युअर आहे, तुमचा क्रिएटिनिन वाढलाय, तुम्हाला कोलेस्ट्रॉल असेल, तुमच्या हार्टमध्ये काही गडबड असेल, बरोबर ना. तुमचा जो काही इलाज कराल डॉक्टरच्या सल्ल्याने, डॉक्टरला दाखवून, डॉक्टरला सगळी हिस्ट्री सांगून. आणि बऱ्याचदा या गोळ्यांमुळे साईड इफेक्ट होतो. मागे एक व्हिडिओ व्हायरल झालेला, एका माणसाने सिडनाफिल खाल्ली आणि त्याला प्रायापिझम झाला. आता तो त्या गोळीला ब्लेम करतोय, पण खरं तर त्याला दुसरे प्रॉब्लेम सुद्धा असणार. कळलं की एखादी गोळी खाल्ल्याने हार्टमध्ये दुखू लागलं. म्हणून माझं तुम्हाला एक स्ट्रॉंग ॲडवाईस आहे, जर तुम्ही कुठलंही औषध यूज करायचं असेल तर यूट्यूबवरनं नॉलेज घ्या. मग आपल्या घराशेजारच्या एखाद्या डॉक्टरकडे जाऊन, एखादा चांगला डॉक्टर मिळाला त्याला दाखवून आपला प्रॉपर तपास करून अगदी सेफ पद्धतीने यूज करा. अगदी सुरक्षित राहाल. डॉक्टरची फीस लागेल, आणखी काही लागणार नाही, पण तुमचं आयुष्य सेफ राहील. तर 50, 100, 200 mg मध्ये येत असते. 50 ने सुरू करा. 50 ने काम नाही झालं तर 100, 100 ने काही नाही झालं तर 200, 200च्या वर जायचं नाहीये. जर 200 ने असर होत नसेल तर नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, पेनिसच्या ब्लड सप्लायमध्ये इश्यू आहे. त्यासाठी तुम्हाला तपासण्या करता येतील. आणि साईड इफेक्ट्स, आता ही जेवढी काही औषधं आहेत, सिडनाफिल, टडालाफिल, वडानाफिल, अवानाफिल, चारही औषधांचे साईड इफेक्ट्स कॉमन आहेत. तर पण काहींमध्ये काही जास्त आहेत, तर काहींमध्ये दुसरे साईड इफेक्ट जास्त आहेत. पण यात जो साईड इफेक्ट आहे तो नॉर्मली बाकी औषधांपेक्षा कमी आहे. याने डोळ्यावर कमी परिणाम होतो, डोकं कमी दुखतं, कमरेत
पायामध्ये पाठीत थोडं कमी दुखतं. औषध खाल्ल्यानंतर हृदयावर ताण कमी येतो, बीपी कमी पडतो. किडनीच्या पेशंटसाठी सुद्धा सेफ आहे, लिव्हरसाठी सुद्धा सेफ आहे. पण असं नाहीये की याचे साईड इफेक्ट्स कमी आहेत, म्हणजे साईड इफेक्ट नाहीच आहेत. होऊ शकतं बाकी औषधांपेक्षा कमी साईड इफेक्ट असतील, पण काही रुग्णांमध्ये हे साईड इफेक्ट जास्त असतात. तर त्या साईड इफेक्टचं मॅनेजमेंट सुद्धा तुमच्या डॉक्टरला आलं पाहिजे. आणि तरी जर तुम्ही घेतली, याची एक सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे, जर साईड इफेक्ट झाला, जरी हेडेक झाला, दुसरं काही झालं, याचा इफेक्टच 4 तास आहे. म्हणजे 4 तासात बरे होणारच. 15 मिनिटं आधी घेतली तुम्ही, एकदा काम केलं, त्यानंतर 4 तासात असर संपेल, मग साईड इफेक्टही संपेल. टडालाफिलमध्ये साईड इफेक्ट जर झाला तर 40 तास सहन करायचं. 40 तास औषध आपल्या शरीरात असतं. ठीक आहे. तर मी तुम्हाला असं म्हणताय की अवानाफिलचं साईड इफेक्ट प्रोफाईल सुद्धा चांगलं आहे. तर हे एक चांगलं ड्रग आहे, पण व्यवस्थित घ्या, सुरक्षितपणे घ्या, डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या. हाच माझा मेसेज आहे. थँक्यू फॉर दिस लिसनिंग टू द व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आणि कंटेंट आवडत असेल तर प्लीज याला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला, या चॅनलमधून तुम्हाला असंच अमेझिंग नॉलेज मिळत राहील. थँक्यू सो मच. टेक केअर.